श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आज आहे 10 एप्रिल आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ज्यांना इतर वेळेस स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांनी आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सेवाही जरूर करा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी या असतात त्या सर्व अडचणी स्वामी सेवेने नक्कीच दूर होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत स्वामींची सेवाही जरूर करायची आहे. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्याला स्वामींची सेवाही करायची आहे. पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात की ज्यामुळे आपल्याला वाटतं की मी तर रोज स्वामींची उपासना करतो, पूजा करतो, मनोभावे प्रार्थना करतो, रोज सेवा करतो, पण मी करत असलेल्या या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी कमी हे राहत आहे आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या मला येत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपण जी स्वामींची सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये आपण कमी पडतोय का असं आपल्याला वाटू लागतं. आपल्याला आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी या असतातच. कोणाच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतात, तर कोणाला मुलाबाळांसंबंधित काही प्रश्न असतात, तर कोणाला खूप काही प्रयत्न करून सुद्धा हव्या त्या कामामध्ये हवं तसं यश हे मिळत नाही, तर काहींना विवाहासंबंधित काही प्रश्न असतात. कधी कधी असं सुद्धा होतं की खूप काहीतरी प्रयत्न करून सुद्धा कुठलीच गोष्ट ही आपल्या मनासारखी ही होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला असं वाटू लागतं की आपण जी काही स्वामींची सेवा करत आहोत त्यामध्ये आपल्याकडनं काही कमी हे तर राहत नाहीये ना. आपण जी स्वामींची सेवा करत आहोत त्यामध्ये काहीतरी आपलं चुकत आहे. आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी हे राहिलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला स्वामींच्या या पूजेचे फळ मिळत नाहीये आणि आपल्या आयुष्यामध्ये सतत एक झालं की एक अडचणी या निर्माण होत आहेत असं आपल्याला वाटत राहतं. तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा जर पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि मनोभावे केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतातच. स्वामींची आपल्यावर कृपा राहते. मग यामध्ये तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा अगदी मनोभावाने जर केली त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. मग ती कुठलीही सेवा असो, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण असो किंवा तारक मंत्राचा जप असो किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप असो, या प्रत्येक सेवेचे फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देतच असतात. आणि म्हणूनच आपण सर्वांनी स्वामींची सेवा ही नेहमी केलीच पाहिजे. पण ही सगळी सेवा करून सुद्धा जर तुम्हाला असं काही वाटत असेल की आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाहीये, किंवा जर काही कारणामुळे तुमच्याकडनं कुठलीच सेवा ही स्वामी समर्थ महाराजांची होत नसेल आणि स्वामींची सेवा करण्याची तुमची इच्छा ही खूप असेल, पण तरीही जर तुमच्याकडनं सेवा ही घडत नसेल, तर स्वामींची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरता आपल्याला स्वामींची अशी एक प्रार्थना करायची आहे की जी प्रार्थना ही आपल्याला रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींसमोर हात जोडून ही प्रार्थना आपल्याला एकदा नक्की म्हणायची आहे आणि मग झोपायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्वामींना कोणती प्रार्थना ही करायची आहे आणि कशी करायची आहे, जेणेकरून स्वामींची कृपा ही आपल्यावर होईलच. अडचणी तर आपल्या आयुष्यामध्ये येतील, पण या अडचणींची तीव्रता स्वामी कृपेमुळे कमी होईल. चला तर मग आपण आता जाणून घेऊया की आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना कोणती प्रार्थनाही करायची आहे. आणि ही प्रार्थना आपल्याला अगदी आजपासून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापासून सुरू करायची आहे. मग ही प्रार्थना तुम्ही अगदी रोज सुद्धा करू शकतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी ही एकच प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे. आणि ही अशी प्रार्थना आपण जर रोज स्वामींना झोपण्यापूर्वी केली तर स्वामींची कृपा ही आपल्यावर होईलच. आणि ही अशी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला ज्या काही चिंता आहेत, आपले जे काही दुःख आहे ते नक्कीच दूर होईल. स्वामी आपल्याला या सर्व संकटांमधून, या सर्व दुःखांमधून बाहेर काढतील. कारण ही प्रार्थना करत असताना आपण आपल्या भावना, जे काही आपल्याला स्वामींना सांगायचं आहे, आपले दुःख, आपले संकट, जे काही सर्व आपल्याला स्वामींना बोलायचं आहे, स्वामींना सांगायचं आहे, जी काळजीची चिंता आपल्याला सतावत आहे ती आपण आपल्या स्वामींना सांगणार आहोत. मग यामध्ये रोज जरी तुम्हाला स्वामींना तुमचे दुःख, चिंता या सांगायच्या नसतील तरी सुद्धा तुम्ही ही प्रार्थना रोज झोपण्यापूर्वी स्वामींना करू शकतात. आपल्या मनातलं सर्व काही स्वामींना सांगून झाल्यानंतर, स्वामींशी बोलून झाल्यानंतर त्यानंतर ही प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे. तर ही प्रार्थना आपल्याला स्वामींना कशी करायची आहे, तर रात्री झोपायला जायच्या आधी हात पाय तोंड धुवून स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर बसल्यानंतर आपल्याला हात जोडायचे आहे आणि त्यानंतर स्वामींजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, हे घर तुमचेच आहे आणि मीही तुमचाच आहे आणि तुम्ही माझ्यासाठी जे काही ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच असेल. काहीही करा पण माझे मन हे कधीही विचलित होऊ देऊ नका.
माझा तुमच्यावर असलेला विश्वास हा कधीही कमी होऊ देऊ नका आणि जी सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात त्यामध्ये कधीही खंड हा पडू देऊ नका। तसंच नकळत काही चुका या माझ्याकडनं होत असतील तर त्या चुकांना मी न करण्यासाठी स्वामीराया तुम्ही आळा घाला। हे स्वामीराया, कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष हा निर्माण होऊ देऊ नका, कोणाबद्दलही माझ्या मनामध्ये सुडाची भावनाही येऊ देऊ नका, कोणाविषयी माझ्या मनात राग हा निर्माण होऊ देऊ नका। हे स्वामीराया, सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटांपासून माझे आणि माझ्या परिवाराचे आणि या घराचे कायम रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असेच कायम राहा। हे स्वामीराया, आमच्या पाठीमागे सतत राहा, आमचे रक्षण करा आणि आम्हाला सतत तुमचे बोल हे आमच्या कानामध्ये येऊ द्यात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे तुमचे अभयवचन सतत आमच्या कानावर पडू देत। तर अशी ही छोटीशी आणि सुंदर स्वामींची प्रार्थना आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ निर्मळ मनाने करायची आहे आणि त्यानंतर आपलं मन शांत करून आपल्याला झोपी हे जायचं आहे। बघा, तुम्हाला तुमच्या चिंता दूर झाल्याने, स्वामींशी मनमोकळं बोलल्याने, स्वामींना अशी प्रार्थना केल्याने नक्कीच शांत झोप लागेल। आणि जर रोज रात्री झोपताना तुम्ही अशी प्रार्थना स्वामींना कराल तर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या मदतीला, तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील। आणि अशी प्रार्थना करून जर तुम्ही झोपलात तर तुमचा येणारा दुसरा दिवस सुद्धा चांगला जाईल। ही प्रार्थना केल्याने तुम्हाला निवांत झोप लागेल, स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमचे सगळे काम हे होतील। जी काही तुमची कामं ही अडलेली असतील ती सुद्धा पूर्ण होतील आणि तुमच्या कामांमध्ये कसलाही अडथळा हा येणार नाही। आणि भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या वचनाप्रमाणे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील। तर तुम्ही सुद्धा अशी प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना करून बघा, तुम्हाला सुद्धा या प्रार्थनेचा अनुभव हा नक्की येईल आणि तुमच्या सगळ्या चिंता, दुःख या नक्की दूर होतील। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री स्वामींना झोपण्यापूर्वी आपल्याला कोणती प्रार्थना करायची आहे आणि कशी करायची आहे जेणेकरून आपल्या सगळ्या चिंता, दुःख हे दूर होतील आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।